सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी नावाचं पोस्टर, रील किंवा एक ट्रेंड पाहिला असेल तुम्ही, जो व्हायरल होतोय. आता यावरनं तुम्हालाही हा प्रश्न पडला असणार की हे जे काही कॉकरोच जनता पार्टी आहे, ही पार्टी नेमकं काय आहे आणि ही पार्टी नेमकं का उदयाला आली, त्यामागची कारणं काय आहे, की हा फक्त मीम पुरताच एखादा ट्रेंड आहे. तर हा मीम पुरता ट्रेंड नाहीये, तर हा एक पक्ष स्थापन करण्यात आला आहे एका मराठी मुलानं, ज्याने पुण्यात पत्रकारितेच्या पदवीचं शिक्षण घेतलंय आणि तो राजकीय PR म्हणून, जनसंपर्क म्हणून काम करतो. त्या पोराने एका रागातून, संतापातून हा एक पक्ष सोशल मीडियावर सुरू केलाय, जो सुरू होताच काही तासाच्या अंतरातच त्याला लाखो फॉलोअर्स जोडले गेले. आता सध्या जर कधी इंस्टाग्राम बघितलं तर इंस्टाग्रामवर हे अकाउंट ओपन करण्यात आलं, पण ट्विटरवरून या पक्षाची घोषणा करण्यात आली होती. इंस्टाग्रामवर सध्या 4 मिलियन प्लस फॉलोअर्स या पक्षाला जोडले गेलेत. आता हे फॉलोअर्स नेमकं कोण आहे, तर हे सगळे फॉलोअर्स आहे जनरेशन झेड. नेपाळमध्ये एक आंदोलन घडलं होतं, तुम्हाला आठवत असेल. त्या आंदोलनाने जी काही व्यवस्था आहे ती पूर्णपणे बदलून टाकली होती. आता भारतामध्येही कॉकरोच जनता पार्टी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतीये. CJP असं या पक्षाचं छोटंसं नाव आहे आणि या पक्षाचा जो काही लोगो आहे, ज्याला पक्षचिन्ह आपण म्हणतो, तो पक्षचिन्ह देखील कॉकरोच झुरळ ठेवण्यात आलाय. आता मी आधी जसं म्हटलं की एका संतापातून आणि एका रागातून हा पक्ष उदयाला आलेला आहे. तर नेमकं राग कसला आणि कसला संताप, तर तेही सांगते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणी दरम्यान एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं की भारतातले अनएम्प्लॉईड तरुण जे आहेत ते तरुण झुरळासारखे असतात. झुरळासारखे का? त्यांना झुरळाची उपमा का देण्यात आली? तर हे जे तरुण आहेत ते बेरोजगार असल्यामुळे, हातात कुठलंही काम नसल्यामुळे ते काय करतात, सोशल मीडियावर स्वतःचं एखादं अकाउंट सुरू करतात आणि त्या अकाउंटवरून व्यवस्थेवर हल्ला करायला सुरुवात करतात. म्हणजे सरकारविरोधी काहीतरी बोलायला सुरुवात करतात आणि सरकारवर सतत टीका करत असतात, असं त्यांचं ते वक्तव्य होतं. आणि तसं जर कधी पाहिलं तर ही परिस्थिती नेमकं भारतातल्या तरुणांवर का उद्भवली यावर बोलण्याऐवजी त्यांच्यावर टीका केली जाते, ही शोकांतिका आहे. आणि याच वक्तव्यावरनं एक राग निर्माण झाला आणि त्या रागातून कॉकरोच जनता पार्टी CJP हा पक्ष उदयाला आला. अभिजित दिपके असं या पक्षाची सुरुवात केलेल्या मराठी मुलाचं नाव आहे आणि या पक्षाचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो जाहीरनामा पाहून भल्या भल्यांना नेत्यांना घाम फुटू शकतो असा तो जाहीरनामा आहे. पण या पक्षाला सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसतोय. या पक्षाने धुमाकूळ घातलाय. यावरनं एक चिंतेचं वातावरण निर्माण होतं. ते वातावरण म्हणजे नेपाळमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती आणि तिथलं सरकार बदललं होतं, तशीच परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो.